नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं करंट अफेअर तेज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत मे 2024चे चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न. सर्वच प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो, कृपया लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, अलीकडेच भारताने 2025 ते 30 पर्यंत कोणत्या देशाच्या नागरी सेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे मान्य केले आहेत? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बांगलादेश. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या राज्याने अलीकडेच कृषी क्षेत्रासाठी डिजिटल पाणी वितरण प्रणाली सुरू केली? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान. प्रश्न क्रमांक तिसरा, नुकतीच 50 वर्ष पूर्ण झालेल्या लसीकरणावर विस्तारित कार्यक्रम EIP कोणत्या संस्थेने सुरू केला? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, WHO. प्रश्न क्रमांक चौथा, अलीकडेच FIDE आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने ग्रँडमास्टर ही पदवी कोणाला बहाल केली आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वैशाली रमेश बाबू. प्रश्न क्रमांक पाचवा, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन 2024ची थीम काय आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे अ प्रेस फॉर द प्लॅनेट, जर्नलिझम इन द फेस ऑफ द एन्व्हायरमेंटल क्रायसिस. प्रश्न क्रमांक सहावा, भारतातील कोणत्या नियामक संस्थेने नुकतेच म्युच्युअल फंड नियमांमधील बदलांना मंजुरी दिली आहे, जेणेकरून फ्रंट रनिंग रोखण्यासाठी? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, SEBI. प्रश्न क्रमांक सातवा, अलीकडेच NPCIने UPI सारख्या इन्स्टंट पेमेंट सेवांसाठी कोणत्या आफ्रिकन देशासोबत करार केलेला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नामाबिया. प्रश्न क्रमांक आठवा, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या OECD अहवालानुसार 2024-25 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा अपेक्षित विकास दर किती असेल? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 6.6%. प्रश्न क्रमांक नववा, अलीकडेच कोणत्या संस्थेने एजिंग वेल इन एशिया एशियन डेव्हलपमेंट पॉलिसी रिपोर्ट प्रसिद्ध केला? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आशियाई विकास बँक, ADB. प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या देशाने अलीकडे व्हिक्टोरियाशी नावाचा AI जनरेट केलेला प्रवक्ता सादर केला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, युक्रेन. क्रमांक 11, अलीकडेच कोणती कंपनी तिच्या AI व्यवस्थापन प्रणालीसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारी जगातली पहिली कंपनी बनली? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इन्फोसिस. प्रश्न क्रमांक 12, अलीकडेच देशभरातील सामाजिक सुरक्षा कव्हरेजमधील अंतर ओळखण्यासाठी आणि भरून काढण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने PM गतिशक्ती पोर्टलवर प्रवेश केला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संरक्षण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 13, कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस म्हणून साजरा केला जातो? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 16 मे. प्रश्न क्रमांक 14, नुकतेच निधन झालेल्या मालती जोशी या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कथा सांगणारा. प्रश्न क्रमांक 15, दरवर्षी कोणता दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळला जातो? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 17 मे. प्रश्न क्रमांक 16, दरवर्षी कोणता दिवस जागतिक निर्वासित दिन म्हणून पाळला जातो? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 20 मे. प्रश्न क्रमांक 17, बातमीत नुकताच उल्लेख केलेला सेन्युक्लिनिन अल्फा SNCA म्हणजे काय? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रथिने. प्रश्न क्रमांक 18, एक लुप्तप्राय प्रजाती लाल पांडा नुकताच अरुणाचल प्रदेशातील कोणत्या वन्यजीव अभयारण्यात दिसला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इगलनेस्ट वन्यजीव अभयारण्य. अभयारण्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे.
प्रश्न क्रमांक 19. दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 21 मे. दहशतवाद विरोधी दिन 21 मे. प्रश्न क्रमांक 20. एअरबस हेलिकॉप्टरने अलीकडेच भारतात हेलिकॉप्टर वित्तपुरवठा करण्यासाठी कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए SIDBI. प्रश्न क्रमांक 21. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला रेड स्क्विरल हे प्राथमिक अधिवास कोणते आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शंकूच्या आकाराची जंगले. प्रश्न क्रमांक 22. जागतिक अस्थमा दिन 2024 ची थीम काय आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दम्याचे शिक्षण सक्षम करते. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या संस्थेने अलीकडे लक्षद्वीप समुद्रात कोरल ब्लीचिंगवर अभ्यास केला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे ICAR सेंट्रल मरीन फिशनरी रिसर्च इन्स्टिट्यूट CMFRI. पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. त्रिपुराचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? आणि त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पश्चिम त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 25. अलीकडेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली संयुक्त समिती बैठक JCM कुठे झाली? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅनबेरा येथे झाली. प्रश्न क्रमांक 26. उत्तर प्रदेशातील पहिले ट्रॅफिक पार्क नुकतेच कोठे उघडण्यात आले आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रयागराज. प्रश्न क्रमांक 27. अल्फाफोल्ड AI मॉडेल अलीकडे कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27. अल्फाफोल्ड AI मॉडेल अलीकडेच कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? आणि याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुगल या कंपनीने. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या संस्थेने अलीकडेच ॲम्प्लिफाईंग द ग्लोबल व्हॅल्यू ऑफ अर्थ ऑब्झर्वेशन हा अहवाल प्रसिद्ध केला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जागतिक आर्थिक मंच. प्रश्न क्रमांक 29. नुकतीच निवृत्ती जाहीर करणारा टेनिसपटू डॉमिनिक थीम हा कोणत्या देशाचा आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रिया. प्रश्न क्रमांक 30. कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस म्हणून साजरा केला जातो? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 16 मे. 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 31. नुकतेच निधन झालेल्या कमला बेनीवाल या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मंत्री होत्या? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान. प्रश्न क्रमांक 32. FY24 मध्ये भारतातील जीवाश्म इंधन क्षमता किती वाढली आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2.44%. प्रश्न क्रमांक 33. सुप्रीम कोर्टाने अलीकडेच कोणत्या अरवली क्षेत्रात श्रेणीतील बेकायदेशीर खाणकाम थांबवण्याचा आदेश दिला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान. प्रश्न क्रमांक 34. अलीकडेच भारतीय आणि भारतीय बालन गटाने आपल्याद्वारे भारतातील पहिले संमेलन उद्यान कोणत्या ठिकाणी उघडले आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे. प्रश्न क्रमांक 35. ग्रीन एअरपोर्ट रेकॉग्निशन 2024 ची थीम काय आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जैवविविधता आणि निसर्ग आधारित उपाय. चला तर मग मित्रांनो, उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत अभ्यास चालू ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.